एका गावात सोमदत्त नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे खूप पैसा होता, पण तो खूप कंजूस होता. तो कधीच कोणाला मदत करायचा नाही. एकदा एका साधूने सोमदत्तच्या घरी येऊन जेवण मागितले. सोमदत्तने त्याला जेवण दिले, पण साधूच्या जेवणानंतर त्याच्याकडे एक सोन्याची कढई दिसली. सोमदत्तने विचारले, महाराज, तुमच्याकडे ही सोन्याची कढई कुठून आली? साधू म्हणाले, ही एक जादुई कढई आहे. तुम्ही यात काहीही शिजवू शकता आणि ते सोन्याची होईल. सोमदत्तने साधूकडून ती कढई विकत घेतली. त्याला खूप आनंद झाला, पण त्याला अजूनही काहीतरी शिजवायचे होते. त्याने एक बटाटा घेतला आणि तो कढईत टाकला. बटाटा सोन्याचा झाला. सोमदत्तने विचार केला, या कढईचा उपयोग मी फक्त श्रीमंत होण्यासाठी करू शकतो. दुसऱ्या दिवशी त्याने एक गरीब माणूस बघितला. तो खूप तहानलेला होता. सोमदत्तने त्याला पाणी दिले, पण तो माणूस अजूनही तहानलेला होता. सोमदत्तने विचार केला, या कढईचा उपयोग मी फक्त गरिबांना मदत करण्यासाठी करू शकतो. त्याने त्या गरीब माणसाला विचारले, तुम्ही काय खाणार? तो गरीब माणूस म्हणाला, मी खूप गरीब आहे, मला काहीतरी द्या. सोमदत्तने त्याला एक पोळी दिली. ती पोळी सोन्याची झाली. तो गरीब माणूस म्हणाला, अरे वा, तुम्ही तर खूप दयाळू आहात. सोमदत्तने विचार केला, या कढईचा उपयोग मी फक्त लोकांसाठी करू शकतो. तो गावात गेला आणि लोकांना विचारले, तुम्ही काय खाणार? लोक म्हणाले, आम्हाला जेवण द्या. सोमदत्तने त्या सोन्याच्या कढईचा उपयोग करून त्यांना जेवण दिले. तो खूप आनंदी झाला, कारण त्याने पहिल्यांदाच लोकांना मदत केली होती. कथेतील बोध: पैसा फक्त आपल्यासाठी नाही, तर आपण त्याचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी पण करू शकतो.